आपण अनेकदा अशा सुपर हिरोच्या कथा ऐकतो हो ना, म्हणजे जो नेहमी शहरावर संकट आलं की कुठून तरी अचानक धावून येतो आणि सर्वांना वाचवतो. हो, अगदी बरोबर. आणि तो नेहमी अगदी वेळेवर पोचतो. अगदी वेळेवर इमारतीवरून पडणाऱ्या माणसाला झेलणं असो किंवा एखादा मोठा बॉम्ब निकामी करणं असो, तो येतो आणि संकट दूर करतो. आणि त्याच्या या कृतीमुळे एक गोष्ट घडते बघा ना, तो येतो, संकटाचा नाश करतो आणि निघून जातो. पण शहरातल्या लोकांना कधीच स्वतःच्या सुरक्षेसाठी काहीच करावं लागत नाही. म्हणजे ते पूर्णपणे निर्धास्त होतात. हो ना, पण आपण असा विचार करूया की जर तो सुपर हिरो प्रत्येक लहान सहान गोष्टीसाठी येऊ लागला तर, म्हणजे कोणाची गाडी रस्त्यात बंद पडली किंवा कोणाची चावी हरवली किंवा कोणाचा चहा सांडला, तरीही तोच धावून येतोय आणि सगळं ठीक करून देतोय. हे चित्र ऐकायला कदाचित गमतीशीर वाटेल, पण खरं तर याचे परिणाम खूप गंभीर असू शकतात. नक्कीच, कारण मग त्या शहरातील नागरिक स्वतःची साधी कामं करायला कधी शिकणार नाहीत, म्हणजे ते कायम त्याच्यावर अवलंबून राहतील. बरोबर. अगदी. छोटीशी अडचण आली तरी ते आकाशाकडे बघून मदतीची वाट पाहतील आणि स्वतःहून काहीही करण्याचा त्यांचा आत्मविश्वासच मुळातून संपून जाईल. आणि आज आपल्या ह्या सखोल चर्चेची सुरुवात इथूनच होतीये. आज आपल्यासमोर काही अत्यंत रंजक संशोधन आणि बालमानसशास्त्रातील माहितीचा मोठा साठा आहे. हो, आणि आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, पालकत्व आणि मुलांचा विकास. आपली आजची मोहीम किंवा उद्देश असा आहे की सतत मदत करणं मुलांसाठी खरंच चांगलं आहे का, आणि मुलांना लहान सहान संकटांचा सामना करू देणं त्यांना मानसिकदृष्ट्या कसं कणखर बनवतं, हे आपण आज अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हा विषय आत्ताच्या काळात खूप जास्त महत्त्वाचा आहे. आता कसं आहे, आजकाल पालक प्रेमापोटी मुलांच्या प्रत्येक समस्येत लगेच धावून जातात. हो, म्हणजे मुलाच्या बुटाची लेस अडकली की ती लगेच बांधून देणं, किंवा कोडे सोडवता आलं नाही की ते सोडवून देणं, डबा उघडता आलं नाही की तो उघडून देणं, किंवा खेळ्यांचा मनोरा पडला की तो लगेच पुन्हा उभारून देणं. खरं तर यामागे पालकांचा हेतू काही वाईट नसतो. म्हणजे मुलांना त्रास होऊ नये, त्यांच्या डोळ्यात पाणी येऊ नये, या निव्वळ प्रेमापोटीच हे घडत असतं. हो, पण इथेच एक अत्यंत अस्वस्थ करणारं सत्य दडवलेलं आहे. या माहितीच्या आधारे आपण हे पाहतोय की खूप लवकर आणि सतत केलेली ही मदत मुलांना मजबूत बनवत नाही. बापरे, म्हणजे आपण त्या सुपर हिरोसारखं वागतोय का? अगदी तेच. ती मदत त्यांना कायम अरे कोणीतरी आपल्याला वाचवायला येईल यावर अवलंबून राहायला शिकवते. म्हणजे जेव्हा मूल एखाद्या छोट्या अडचणीचा सामना करत असतं तेव्हा त्याच्या मनात काही छुपे प्रश्न तयार होत असतात. मी हे करू शकेन का, किंवा मी पुन्हा प्रयत्न करू का? हो ना, आणि मी या निराशेच्या भावनेतून बाहेर पडू शकेन का, असे प्रश्नही असतात. आणि जर मोठ्या माणसांनी नेहमीच मध्ये पडून ती अडचण दूर केली तर मुलाला या प्रश्नांची उत्तरे स्वतः कधीच शोधता येत नाहीत. बरोबर. ते हळूहळू हेच शिकतात की कठीण गोष्टी म्हणजे धोकादायक गोष्टी. त्यांना वाटू लागतं की निराशा आली की मला कोणाच्या तरी मदतीची गरज आहे. त्यांची स्वतःची क्षमता तिथेच खुंटते. हे सगळं ऐकायला पटतंय आणि ते खरंही आहे. पण एक मिनिट, प्रत्यक्षात पालक म्हणून मुलाला रडताना किंवा अडकलेलं पाहणं खूप कठीण जातं. मग यावर उपाय काय? याच संदर्भात जपानी संस्कृतीत एक खूप वेगळा आणि शांत दृष्टिकोन पाहायला मिळतो, ज्याला ते मीमामारू म्हणतात. मीमामारू या संकल्पनेबद्दल आपल्या माहितीत खूप सविस्तर वर्णन केलंय, हो ना? हो, ही एक अत्यंत सुंदर जपानी संकल्पना आहे. पण याचा अर्थ मुलांकडे दुर्लक्ष करणं किंवा त्यांना वाऱ्यावर सोडून देणं असा अजिबात होत नाही बरं का. हां, मग याचा नक्की अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो संरक्षणासह लक्ष ठेवणं किंवा विश्वासाने पाहणं. पालक मुलांच्या जवळच असतात, ते परिस्थितीवर लक्ष ठेवून असतात, पण ते लगेच त्यांच्या मदतीला धावून जात नाहीत. अगदी बरोबर. ते एक पाऊल मागे राहून मुलांकडे पाहत असतात. पण इथे मला एक शंका येते. समजा एखादं मूल रडतंय, त्याला एखादी गोष्ट जमत नाहीये आणि पालक फक्त उभे राहून बघत असतील, हे थोडं कठोर किंवा निष्ठुर नाही वाटत? बघणाऱ्याला नक्कीच वाटू शकतं. हो ना, म्हणजे लोक म्हणतील हे कसे पालक आहेत जे मुलाला संघर्ष करताना नुसते पाहत आहेत. समाजात सहसा हे चांगलं मानलं जात नाही. आणि हाच तर सर्वात मोठा गैरसमज आहे जो आपल्याला दूर करायचा आहे. हे कठोरपणाचं लक्षण नसून मुलाच्या प्रयत्नांवर आणि त्यांच्या वाढीवर ठेवलेला तो एक दृढ विश्वास आहे. म्हणजे खऱ्या संकटात वाऱ्यावर सोडणं वेगळं आणि सुरक्षित वातावरणात संघर्ष करू देणं वेगळं. एकदम बरोबर. जेव्हा पालक एक पाऊल मागे राहतात तेव्हा ते न बोलता मुलाला एक संदेश देत असतात. मला माहीत आहे हे कठीण आहे, पण मला खात्री आहे की तू याचा सामना करू शकतोस. किती छान विचार आहे हा. म्हणजे मजबूत मुले तेव्हा घडत नाहीत जेव्हा त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंग काढून टाकला जातो. नक्कीच नाही.
ती तेव्हा घडतात जेव्हा ती शिकतात की हे कठीण आहे पण मी प्रयत्न करू शकतो, किंवा मला राग आलाय पण मी शांत होऊ शकतो. म्हणजे हा सर्व खेळ निराशा आणि धोका यातील फरक समजून घेण्याचा आहे. मला वाटतं हा या चर्चेतील एक अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. हो, खरं तर आजकाल आपण पाहतो की मुलं कोणतीही गोष्ट थोडी कठीण वाटली की लगेच घाबरतात. हो ना, म्हणजे खेळण्यांचा मनोरा पडला किंवा चित्र नीट काढता आलं नाही की ते लगेच किंचाळतात आणि म्हणतात मला हे जमत नाहीये. त्यांच्यासाठी मनोरा पडणं हे एखाद्या मोठ्या धोक्यासारखंच असतं. त्यामागे एक मानसशास्त्रीय कारण आहे. लहान मुलांचा मेंदू, विशेषतः त्यांचा अमिगडाला, जो भावनांवर नियंत्रण ठेवतो, तो सुरुवातीला निराशा आणि खरा शारीरिक धोका यातील फरक ओळखू शकत नाही. बापरे, म्हणजे त्यांच्यासाठी डबा न उघडता येणं आणि समोर एखादा हिंस्र प्राणी उभा असणं हे दोन्ही सारखंच असतं. हो, या दोन्ही गोष्टी मेंदूत समान पॅनिक निर्माण करतात. आता अशा वेळी जर पालकांनी घाबरून लगेच मदत केली तर ते मुलांच्या त्या पॅनिकला दुजोरा देतात. म्हणजे मेंदूला वाटतं अरेच्या, खरंच ही खूप भयानक परिस्थिती होती म्हणूनच आईबाबा लगेच धावून आले. अगदी तेच. आणि मग ते छोट्या गोष्टींनाही घाबरायला लागतात. हे ऐकताना मला एका गोष्टीची आठवण येतेय. हे अगदी एखाद्या लसीकरणासारखं आहे का? लसीकरण कसं काय? म्हणजे आपण शरीराला एखाद्या आजाराचा एक अत्यंत छोटा आणि सुरक्षित डोस देतो. तो डोस शरीराला मारण्यासाठी नसतो, तर शरीराची रोगप्रतिकार शक्ती जागृत करण्यासाठी असतो. बरोबर. जेणेकरून भविष्यात जेव्हा खऱ्या आणि मोठ्या आजाराचा सामना करण्याची वेळ येईल तेव्हा शरीर त्याविरुद्ध लढायला तयार असतं. ही उपमा खूपच छान आहे, पण यात एक छोटासा फरक आहे. लसीकरणामध्ये आपण पूर्णपणे डॉक्टरवर अवलंबून असतो. इथे पालकांना स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवावं लागतं. म्हणजे पालकांना स्वतःला शांत ठेवावं लागतं. हो, जेव्हा आपण मुलांना अडचणींचा आणि निराशेचा एक छोटा सुरक्षित डोस देतो, म्हणजे मनोरा पडणं किंवा बुटाची लेस अडकणं, तेव्हा आपण त्यांना निराश होण्याचा अनुभव देऊ करत असतो. आणि यातूनच त्यांच्यात भावनिक प्रतिकार शक्ती तयार होते. अगदी. आणि जर मुलाने या छोट्या निराशेच्या क्षणांचा सामना केलाच नसेल, तर पुढे जाऊन जेव्हा शाळा कठीण वाटेल किंवा मैत्री निभावणं कठीण वाटेल किंवा एखाद्या खेळात हार पत्करणं कठीण वाटेल, तेव्हा मोठी निराशा आल्यावर ते पूर्णपणे कोलमडून पडतील. कारण त्यांना निराशेचा अनुभवच नसतो. खरंच की, म्हणजे जेव्हा डबा उघडताना ताकद लावावी लागते किंवा खेळात हार होते तेव्हा ह्या काही शोकांतिका नसतात. नाही, हे प्रशिक्षणाचे क्षण असतात. यातून ते शिकतात की मला त्रास होत आहे, पण तरीही मी सुरक्षित आहे. आणि हे समजणं त्यांच्या मेंदूच्या विकासासाठी सर्वात जास्त गरजेचं असतं. मग त्या अस्वस्थ करणाऱ्या वेळेत, म्हणजे जेव्हा अडचण समोर येते आणि मदत अधून आलेली नसते, त्या रिकाम्या वेळेत मुलाच्या मेंदूत नक्की काय घडत असतं? बाहेरून बघताना मूल फक्त चिडचिड करत असल्याचं दिसतं, हो ना? हो, ते तर खूप वैतागलेले असतात. पण आतमध्ये मेंदू अत्यंत वेगाने काम करत असतो. तो रिकामा वेळ खूप मौल्यवान असतो, कारण तिथेच प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे समस्या सोडवण्याचं कौशल्य जन्म घेतं. म्हणजे कसं? एखादं उदाहरण देता येईल का? समजा एखादा मूल आकाराच्या खोक्यात ठोकळे टाकण्याचा प्रयत्न करतंय. गोल ठोकळा चौकोनी भोकात जात नाहीये. मूल वैतागतं. इथे जर मोठ्या माणसाने तो ठोकळा गोल भोकात टाकून दिला तर गोष्ट तिथे संपते. बरोबर. पण जर आपण थांबलो तर मुलाचा मेंदू विचार करू लागतो. असा जात नाहीये, मग फिरून बघू का, दुसऱ्या भोकात टाकून बघू का. म्हणजे ते स्वतः प्रयोग करून निष्कर्ष काढत असतात, कार्यकारण भाव शिकत असतात. होय. आणि जेव्हा तो ठोकळा शेवटी बरोबर भोकात जातो तेव्हा मुलाच्या मेंदूत डोपामिन नावाचं रसायन पाझरतं. अच्छा. जे त्यांना आनंद आणि यशाची भावना देतं. अगदी. ही भावना त्यांच्या मेंदूत विचार करण्याची एक नवीन पद्धत तयार करते. मी प्रयत्न केला, मला जमले नाही, मी वेगळा विचार केला आणि मला यश आले. आणि ही साखळी जर आपण मध्येच तोडली तर मुलांची विचार प्रक्रिया तिथेच थांबेल. हो ना. त्यांना निरीक्षण करण्याची, प्रयोग करण्याची गरजच उरत नाही. त्यांना फक्त दुसऱ्याची वाट बघण्याची सवय लागते. हे खूपच विचार करायला लावणार आहे. पण इथे मला आजच्या पालकत्वाच्या एका अत्यंत लोकप्रिय पद्धतीवर प्रश्न विचारायचा आहे. कोणता प्रश्न? अनेक पालक मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी सतत त्यांची स्तुती करत असतात. अरे वा, तू खूप हुशार आहेस, तू जगात भारी आहेस. मग जर आपण त्यांना संघर्ष करू दिला नाही पण सतत स्तुती केली तर आत्मविश्वास वाढणार नाही का? बघा, स्तुती ऐकायला नक्कीच छान वाटते आणि ती गरजेचीही आहे. पण खरा आणि खोल आत्मविश्वास नुसत्या गोड शब्दांतून येत नाही. मग तो कसा येतो? तो स्वतः काहीतरी करून दाखवल्याच्या अनुभवातून येतो.
जेव्हा एखादं मूल स्वतःच्या प्रयत्नांनी 10 मिनिटे संघर्ष करून अडकलेला बूट पायात घालताना तेव्हा त्याच्या मनात जी मी हे करून दाखवलं ही भावना निर्माण होते ती खूप ताकदवान असते. अगदी ती 100 वेळा केलेल्या स्तुतीपेक्षा कितीतरी पटींनी अधिक ताकदवान असते. शब्दांतून आलेला आत्मविश्वास अडचणीच्या वेळी सहज डळमळीत होऊ शकतो. पण स्वतःच्या कष्टाने कमावलेला आत्मविश्वास कठीण प्रसंगात अधिक भक्कम होतो. हो, आणि यात आणखी एक भर घालायची झाली तर जेव्हा एखादं मूल रडत म्हणतं मला हे जमत नाहीये, तेव्हा आपण काय म्हणतो? आपण सहसा म्हणतो नाही बाळा तू खूप हुशार आहेस, तू हे करू शकतोस. पण त्यापेक्षा सत्य परिस्थिती स्वीकारून एक वेगळा दृष्टिकोन देण्याची गरज असते. मला हे जमत नाहीये या वाक्याला आपण एक छोट्याशा शब्दाने पूर्णपणे बदलू शकतो. कोणता शब्द? तो शब्द आहे अजून. अजून? हो, जेव्हा मूल म्हणतं मला हे जमत नाहीये तेव्हा आपण म्हणू शकतो होय, तुला हे अजून जमलेलं नाहीये. तो सांगतो की तुझी क्षमता इथेच संपलेली नाही, शिकण्याची प्रक्रिया अजून चालू आहे. आणि या प्रक्रियेत संयम खूप महत्वाचा आहे. पण आजकालच्या इन्स्टंट जगात जिथे प्रत्येक गोष्ट एका क्लिकवर मिळते तिथे संयम ही गोष्ट दुर्मिळ होत चालली आहे. आणि संयम ही अशी गोष्ट आहे जी भाषणातून किंवा समजावून सांगून शिकवता येत नाही. म्हणजे मुलाला समोर बसून तुझ्यामध्ये संयम असला पाहिजे असं सांगून उपयोग नाही. मुळीच नाही. संयम हा रोजच्या छोट्या कृतींमधून शिकला जातो. गरम जेवण थंड होण्याची वाट पाहणं, रांगेत उभं राहणं, दुसऱ्याचं बोलणं संपेपर्यंत ऐकून घेणं, किंवा स्वतःचा खेळणं आवरणं. बरोबर. मिमारू या जपानी पद्धतीनुसार वाट पाहणं हा आयुष्याचा एक सामान्य भाग मानला जातो. ती काही शिक्षा नाहीये. आपण वाट पाहतो, आपण आपला नंबर येण्याची वाट पाहतो, हे त्यांच्यासाठी अगदी नैसर्गिक आहे. इथे मला जिमचं म्हणजे व्यायामशाळेचं उदाहरण द्यावंसं वाटतंय. जिमचं उदाहरण सांगा ना. मला वाटतं स्वावलंबन आणि संयम हे एखाद्या स्नायूसारखे आहेत. नक्कीच नाही. तसं केलं तर आपलंच नुकसान होईल. हो ना, आपण रोज छोट्या वजनापासून सुरुवात करतो. पहिल्या दिवशी 2 किलो, मग 5 किलो आणि हळूहळू आपली ताकद वाढवत नेतो. अगदी तंतोतंत जुळणारं उदाहरण आहे हे. स्वावलंबन हे अचानक वयाच्या 10व्या किंवा 15व्या वर्षी रात्रीतून अंगात संचारत नाही. ते छोट्या छोट्या गोष्टींमधून सुरू होतं. मोजे घालणं, सांडलेला पाणी स्वतः पुसणं. अगदी बरोबर. बालमानसशास्त्रामध्ये याला झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट म्हणतात, किंवा आपण सोप्या भाषेत ऑलमोस्ट झोन म्हणूया. ऑलमोस्ट झोन म्हणजे काय? म्हणजे मुलाला अशी कामं किंवा आव्हानं देणं जी त्यांच्या सध्याच्या क्षमतेपेक्षा अगदी थोडीशी कठीण आहेत. म्हणजे खूप सोपीही नाहीत आणि खूप कठीणही नाहीत. हो, काम खूप सोपं असलं तर त्यांना कंटाळा येईल आणि खूप कठीण असलं तर ते पूर्णपणे निराश होतील. त्या ऑलमोस्ट झोनमध्येच खऱ्या अर्थाने मेंदूची वाढ होते. पण या प्रवासात एक गोष्ट नक्की घडणार. मुलं प्रयत्न करतील आणि ते चुका करतील, ते अपयशी ठरतील. आणि तिथेच पालकांची खरी कसोटी असते, कारण आपल्याला मुलांना कायम जिंकताना पाहायचं असतं. हो ना. पण खरं मोठं यश यात आहे की चूक झाल्यावर किंवा अपयश आल्यावर ते काय करतात. सांडलेलं दूध बघून ते रडत बसतात की फडका आणून पुसतात. आणि इथेच आपली गफलत होते. आपण अपयशाला आपत्ती मानतो, पण मुलांसाठी या सुरक्षित चुकांमधून सावरणे शिकणं सर्वात महत्त्वाचं असतं. म्हणजे पाणी सांडणे किंवा खेळ हारणे यामधून त्यांना कळतं की चुका म्हणजे जगाचा शेवट नाही. होय, ती फक्त एक प्रकारची माहिती किंवा डेटा आहे. ती माहिती आपल्याला सांगते की पुढच्या वेळी काय वेगळं करायला हवं. जर पालकांनी या चुकांना मोठं स्वरूप दिलं नाही, त्यांना लाजवलं नाही किंवा त्यांच्यावर रागवले नाही, तर मुलं सावरायला शिकतात. सांडलं का? हरकत नाही, चल आपण कापड आणून पुसूया. तेव्हा मुलं शिकतात की चूक सुधारता येते. आणि यातूनच मुलांचा स्वतःवरचा आणि पालकांवरचा एक अतूट विश्वास निर्माण होतो. हा मिमामरूमधील सर्वात भावनिक भाग आहे. म्हणजे जेव्हा पालक मध्ये न पडता थांबतात, तेव्हा सुरुवातीला मुलाला राग येऊ शकतो, पण जेव्हा ते स्वतः ती अडचण दूर करतात, तेव्हा मूल विचार करतं, माझे पालक माझ्याजवळ आहेत, ते माझं रक्षण करतील, पण त्यांचा माझ्यावर विश्वास आहे की मी हे करू शकतो. हा विश्वास त्यांना भविष्यातील कठीण प्रसंग हाताळण्यास बळ देतो. नक्कीच. म्हणजे भविष्यात जेव्हा त्यांच्या आयुष्यात कठीण शिक्षक येतील, मैत्रीत वाद होतील किंवा परीक्षेचा मोठा ताण असेल, तेव्हा त्यांना पालकांनी मला नेहमी वाचवले या आठवणीची गरज नसते. तर मी पूर्वीही कठीण गोष्टींचा सामना केला आहे आणि मी त्यातून मार्ग काढू शकतो या भक्कम विश्वासाची गरज असते. म्हणूनच आपण छोट्या निराशेच्या क्षणांना एक संधी मानलं पाहिजे. आपण आत्तापर्यंत जी चर्चा केली ती ऐकायला आणि समजून घ्यायला खूपच छान वाटतंय. बरं,
पण हे सर्व प्रत्यक्ष दैनंदिन जीवनात वापरायचं कसं? कारण जेव्हा घरात मूल रडत असतं, चिडचिड करत असतं, तेव्हा आपण हे सगळे सिद्धांत विसरून जातो. त्यावेळी करण्यासाठी काही सोपा उपाय आहे का? नक्कीच आहे. आपल्याकडील माहितीमध्ये यासाठी एक अत्यंत सोपा पण प्रचंड परिणामकारक नियम सांगितला आहे. तो म्हणजे 10 सेकंदाचा नियम. 10 सेकंदांचा नियम? म्हणजे फक्त 10 सेकंद थांबायचं? होय. जेव्हा मूल एखाद्या गोष्टीत अडकतं, डबा उघडता न आल्याने रडायला लागतं किंवा खेळणं तुटल्यामुळे चिडचिड करतं. तेव्हा लगेच पुढे जाऊन मदत करण्याऐवजी स्वतःला थांबवायचं. हो. आणि मनातल्या मनात 10 सेकंद मोजायचे. फक्त 10 सेकंद. त्यावेळेत आधी निरीक्षण करा, स्वतः एक दीर्घ श्वास घ्या आणि मुलाला एक संधी द्या. पण खरं सांगू, मूल जेव्हा मोठ्याने रडत असतं किंवा किंचाळत असतं, तेव्हा हे 10 सेकंद एखाद्या तासासारखे वाटू शकतात. हे मी समजू शकतो. पालकांना वाटतं की आपण वाईट पालक आहोत कारण आपण मुलाला त्रास होताना बघतोय. ते सुरुवातीला खूप कठीण वाटेल, पण त्या 10 सेकंदात मुलाच्या मेंदूत एक अद्भुत प्रक्रिया सुरू असते. सुरुवातीला ती चिडचिड असते, ते पॅनिक मोडमध्ये असतात. आणि मग? पण जेव्हा त्यांना अपेक्षित असलेली मदत लगेच येत नाही, तेव्हा त्यांचा मेंदू आपोआप त्या पॅनिक मोडमधून बाहेर पडून प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मोडमध्ये जातो. अच्छा, म्हणजे ती 10 सेकंदांची शांतता त्यांच्या मेंदूला स्वतःची क्षमता शोधण्याची संधी देते. अगदी. जर ते खरोखर धोक्यात नसतील तर घाई करू नका. पण समजा 10 सेकंद उलटून गेले आणि तरीही मुलाला जमत नसेल तर मग काय करायचं? जर त्यांना खरोखरच मदतीची गरज असेल तर पूर्ण काम करून देण्याऐवजी केवळ एक छोटीशी हिंट द्या किंवा दिशा दाखवा. म्हणजे कसं? उदाहरणार्थ, जर त्यांना कोडं सोडवता येत नसेल तर कोडं स्वतः सोडू नका. फक्त एवढंच म्हणा, हा आकार बघून घे किंवा दुसऱ्या बाजूनी फिरवून बघ. म्हणजे आपण फक्त त्यांना पुढचं पाऊल टाकण्यासाठी एक हलकासा धक्का देतोय. हो, आपण पूर्ण काम नाही करत. माझ्यासाठी हा एक म्हणजे ज्याला आपण आहा मोमेंट म्हणतो ना, तसा होता. आपण पालकांच्या कृतींचे 3 वेगळे प्रकार करू शकतो. कोणते 3 प्रकार? एक म्हणजे तुझं तू कर, जिथे आपण त्यांना पूर्णपणे वाड्यावर सोडतो, जे अत्यंत चुकीचं आहे. दुसरं म्हणजे मी करून देतो, जिथे आपण त्यांच्या हातातून काम काढून घेतो आणि त्यांना वाचवतो. बरोबर. आणि या 2 टोकांच्या मधील जो सुवर्ण मध्य आहे तो म्हणजे पाठिंबा देणं. हे अगदी अचूक वर्णन आहे. इथेच पालकांची गफलत होते. आपण वाचवणे आणि साथ देणे याला एकच समजतो. हो ना, वाचवण्याचा अर्थ असा निघतो की तू कमकुवत आहेस, तुला हे जमणार नाही, म्हणून मी तुझ्यासाठी हे करतो. आणि साथ देण्याचा अर्थ आहे, मला माहीत आहे हे कठीण आहे, पण मला खात्री आहे तू हे करू शकतोस आणि मी इथेच तुझ्या पाठीशी उभा आहे. जेव्हा आपण हे समजून घेतो तेव्हा आपण मुलाला पूर्ण मदत न करून सर्वात मोठी मदत करत असतो. आणि ही कणकेनं आपण मुलांच्या त्रासाकडे दुर्लक्ष करत नाही आहोत. जर मूल खरोखर शारीरिक धोक्यात असेल, रस्त्यावर पळत असेल, तर आपण तिथे 10 सेकंद थांबणार नाही. नक्कीच नाही. आपण लगेच मदत केलीच पाहिजे. पण बुटाची लेस अडकल्यामुळे आलेलं नैराश्य आणि प्रत्यक्ष शारीरिक धोका यात जो मोठा फरक आहे तो पालकांनी ओळखला पाहिजे. बरोबर. ही माहिती केवळ आईवडिलांसाठीच नाही, तर लहान मुलांसोबत काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. हो, आजी आजोबा, शिक्षक, नातेवाईक या सर्वांसाठीच हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. कारण यामुळे आपला संपूर्ण दृष्टिकोनच बदलून जातो. आपण मुलांच्या प्रत्येक रडण्याला आणीबाणी मानणं थांबवतो आणि त्याला विकासाची संधी म्हणून पाहू लागतो. अगदी खरंय. आजची ही माहिती खरंच खूप सविस्तर आणि दृष्टिकोन बदलणारी होती. या संपूर्ण चर्चेचा गोषवारा काढायचा झाला तर एक गोष्ट स्पष्ट होते, मुलांना छोट्या अडचणींचा सामना करू देणं ही त्यांच्यासाठी कोणतीही शिक्षा नाहीये. मुळीच नाही. उलट त्यांना संयम, खरा आत्मविश्वास, समस्या सोडवण्याचं कौशल्य आणि स्वावलंबन शिकवण्याची ती सर्वोत्तम पद्धत आहे. सुरक्षित वातावरणात त्यांना संघर्ष करू देणं हेच त्यांना भविष्यातील खऱ्या जगासाठी कणखर बनवतं. आणि पालकांसाठी यातला सर्वात मोठा धडा हा आहे की आपलं प्रेम मुलांच्या वाटेतले काटे दूर करण्यात नाही, तर त्यांना त्या काट्यावरून चालण्याचं बळ देण्यात आहे. किती सुंदर विचार आहे हा. जाता जाता या विषयाला धरून मला एक असा विचार मांडावासा वाटतो, ज्यावर आपण सर्वांनी विचार करायला हवा. कोणता विचार? आपण आतापर्यंत मुलांच्या विकासाबद्दल, त्यांच्या निराशेबद्दल बोललो, पण जरा स्वतःकडे वळून पाहूया. म्हणजे मोठ्या माणसांकडे? हो, जर मुलांना सुरक्षित आणि छोट्या अडचणींचा सामना करू दिल्याने त्यांच्यात इतकी अफाट मानसिक ताकद निर्माण होते, तर असा प्रश्न पडतो की आपण प्रौढ माणसं म्हणून आपल्या रोजच्या आयुष्यातील छोट्या छोट्या निराशेच्या क्षणांपासून पळ का काढतो? खरंच की. ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर येणारी चिडचिड असो किंवा कामाच्या ठिकाणचा ताण असो, आपणही लगेच मोबाईलमध्ये डोकं खुपसून त्यातून सुटका शोधतो. अगदी बरोबर. आपणही लगेच पळ काढतो.
मग आपणही आपल्या समस्यांपासून लगेच पळ काढण्याऐवजी त्या 10 सेकंदांच्या अस्वस्थतेचा सामना करून स्वतःला अधिक मजबूत बनवण्याची संधी गमावत तर नाही ना? जो सुपर हिरो आपण मुलांसाठी बनवू पाहतोय, तोच सुपर हिरो आपण आपल्या स्वतःच्या अडचणी दूर करण्यासाठी बाहेर शोधत तर नाही ना? हा असा प्रश्न आहे ज्यावर नक्कीच अंतर्मुख होऊन विचार व्हायला हवा.